धर्मात गणपतीला खूप मोठं मानाचं स्थान आहे. हा गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला. या कारण काय आहे, तर आपण सगळ्यांनी एकत्र जमावं, आपल्या दैवताचं अधिष्ठान करून करावं, मन प्रसन्न करावं, हा लोकमान्य टिळकांचा उद्देश होता. आपल्या त्या घरोघरी आणि सगळीकडे गणपती प्रतिष्ठापना करतो. आता आपल्या घरगुती गणपती स्थापनेचा कसा काय आपण विधी करायचा, तो आता मी सांगत आहे. श्री गणेश चतुर्थीची पूजा. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह समयी म्हणजे गणपती पूजा करावी. सकाळी अंगाला तीळ लावून गरम पाण्याने स्नान करावं. बहुतेक वेळी गणपतीच्या पूजनाला तृतीयायुक्त चतुर्थी असते. आता या गणपती पूजेला जे काही आपल्याला साहित्य लागतं ते आहे: हळद कुंकू, गुलाल, रांगोळी, फुले, दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची 15 पानं, गूळ खोबरं, पंचामृत, दूध, दही, तूप, साखर, शेंदूर, गंध, जानवी जोड, कापूर, उदबत्ती, नारळ, खारीक, बदाम, 5 फळं आणि यथाशक्ती दक्षिणा. आता याच्यामध्ये फुलंसुद्धा खूप प्रकारची लागतात, पण सगळी फुलं आपल्याला मिळत नाहीत. पण त्यातली जी महत्त्वाची फुलं लागतात त्याचा क्रम बघूयात. लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक ही खरी महत्त्वाची गणपतीला प्रिय असणारी फुलं आहेत. आता एक पत्री पण लागतात, ती 21 प्रकारची आहेत. मोगरा, माका, बेलाचं पान, पांढऱ्या दुर्वा, बोरीचं पान, धोत्र्याचं पान, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुन सादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मरवा, पिंपळ, जाई, केवडा आणि अगस्तीपत्र. ही पत्री आता मिळत नाहीत. पूर्वीच्या काळी मात्र ही सगळी पत्री मिळायची आणि ही शुद्ध आयुर्वेदिक पण आहेत, त्यामुळे ह्या पत्रींचा वापर केला जायचा. आता जे काही आता आपल्याकडे मिळेल ती पत्री वापरावी. त्यानंतर घरातील आपल्या देवाला व मोठ्या माणसांना नमस्कार करून पूजेला बसावं. पूजेला बसण्याआधी मुंज झालेली आहे तर जानवं धारण करायचं आहे. त्याला यज्ञोपवीत पण म्हणतात. यज्ञोपवीत धारणाचा विधी करायचा आहे, तर त्यासाठी एक पौराणिक मंत्र म्हणावा लागतो. यज्ञोपवीतिमिति मंत्रस्य परब्रह्म परमात्मा त्रिष्टुप यज्ञोपवीत धारणे विनियोगः. ओम यज्ञोपवीतं पवित परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं पुरस्ताद आयुष्यमग्रं प्रतिमुच्यं शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः. जानव्याला थोडंसं पाणी लावायचं आणि मग धारण करायचं. हे पाणी लावायचं म्हणजे जानवं आपण बाहेरून आणतो ते शुद्ध करण्याचा हा विधी आहे. त्यानंतर शक्य असल्यास 10 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी 20 वेळा म्हणायचं आहे. हे झाल्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करायची आहे. प्रथम आचमन घ्यायचे. आचमन म्हणजे भांड्यातलं पळीत पाणी घेऊन डाव्या हातात पळी घेऊन उजव्या हातातून 3 वेळा पाणी प्यायचे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. यात प्रत्येक मंत्र म्हणताना एक पळी भांड्यातील पाणी घेऊन प्यायचं आणि चौथी पळी ओम गोविंदाय नमः म्हणून ताम्हणात सोडायचे. नंतर हात जोडायचे आणि परत म्हणायचे ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः,
ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. हे सगळे जे मंत्र आहेत ते आपले प्राणायामाला धरूनच आहेत. आता प्राणायाम करायचा आहे. आता प्राणायाम करताना कोणते मंत्र म्हणायचे ते बघूयात. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवता देवी गायत्री छंदः सप्तानां व्याहृतीनां विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतमात्रि वसिष्ठ कश्यप ऋषयः अग्निवायवादित्य बृहस्पतिर्वरुणेन्द्र विश्वे देवा देवता दैवी गायत्री तृष्णी गनुष्टुभ बृहती पंक्ति त्रिष्टुभ जगत्यश्छन्दांसि गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषि सविता देवता गायत्री छन्दः एतेषां प्राणायामे विनियोगः. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैविक गायत्री छन्दः एतेषां प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम् ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. हे म्हणून झाल्यानंतर आपला उजवा हात प्रथम उजव्या कानाला आणि नंतर डाव्या कानाला मग नाकाला लावायचं आहे. म्हणजे आपली मन सगळी इंद्रिय स्थिर ठेवायची आणि एकाग्र मनाने देवाची आता पूजा करायची. आता याच्यानंतर सगळ्या देवतांना आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर हातात अक्षता घेऊन नमस्कार करायचं आणि बसायचं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. माता पितृभ्या नमः. एकत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः. अविघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना. द्वादशैतानि नामानि यः पठेन् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं.
येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेन्द्रियुगं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेश्वरकार्येषु त्रयस्ति भुवनेश्वराः देवादिषु तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे रामक्षेत्रे बुद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्यो उत्तरे तीरे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने ज्या त्या ठिकाणी जो संवत्सर असेल त्याचं उत्तरायण किंवा दक्षिणायन असेल त्याचं कोणता ऋतू असेल, मास महिना कोणता असेल, पक्ष कोणता असेल, शुक्ल किंवा कृष्ण, कोणती तिथी असेल, कोणता वार असेल, कोणता दिवस नक्षत्र असते आणि कुठल्या राशीत चंद्रे आणि कुठल्या राशीत श्री सूर्य आणि देवगुरु कुठल्या राशीस, हे सगळं राशीस्थानं स्थितेषु सत्सु शुभनाशकरणे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभोत्पुण्यतिथौ यजमानांचं गोत्र उत्पन्न गोत्रस्थिते नामनी अहं शर्मणि शर्मणः भानु सोम इंदु मंगळ सभौम बुध सौम्य गुरु गुरु शुक्र भृग शनी मंद. हातात पाणी घेऊन गोत्राचा व नामाचा वरील प्रमाणे उच्चार झाल्यावर म्हणायचं. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ समस्त मंगल अवाप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थम मनेस्थित. आपल्या मनातलं काही जी इच्छा असेल ती देवाला म्हणायची. ते झाल्यानंतर कामना सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक विहितम पार्थिव श्री सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये ध्यानावहनादि षोडशोपचार पूर्वजम पूजा अहंकरिष्ये. तदंगत्वेन आसनविधी कलशशंख घंटा दीपूजनंच करिष्ये. शरीर शुद्ध्यर्थम पुरुष सूक्त षडंगन्यासंच करिष्ये. आदौ निवृत्ता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणंच करिष्ये. हे म्हणून झाल्यानंतर ताम्हनात 4 पळ्या पाणी सोडावेत. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम महागणपतये नमः. आता षडंगन्यास त्यातले वैदिक मंत्र आहेत. ओम यत्पुरुषं व्यदधो कतिधा व्यकल्पयन्
मुखं किमस्य कौ बाहो का ऊरु पादा उच्यते अंगुष्ठाभ्यां नमः हृदयाय नमः ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहु राजन्यकृतः उरु तदस्य यद्वैष पद्भ्यौ शूद्रो अजायत तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा ॐ चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत मुखादेन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत मध्यमाभ्यां नमः शिखायैव षट् ॐ नाभ्याम् आसीदन्तरिक्षौ शीर्ष्णोद्यौ समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात् तथा लोकान् अकल्पयन् अनामिकाभ्यां नमः कवचाय हुं ॐ सप्तास्यासन् परिधयस्त्रे सप्त समिधः कृताः देवा यद्यज्ञन् तन्वानाम् अबध्नन् पुरुषं पशुं कनिष्ठिकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वौषट् ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः करतलकरपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट हे आपले षडंग न्यास आपल्या शरीराच्या अवयवांचं शुद्धीकरण झाले. ओम भूर्भुवस्वः इति दिग्बंधः. आता ह्या मंत्राने आपण आपल्या शरीराभोवती मनाभोवती एक बंधन केलंय. त्यामुळे कुठेही आजूबाजूला इतर ठिकाणी लक्ष न देता एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने आपण परमेश्वराची पूजा करायची आहे. तर त्यासाठी आधी आपण जसं वास्तुशांत करतो तशीच इथे पहिल्यांदा भूमीची पूजा आहे की या भूमीवरून आपण चालतो हलतो, त्या भूमीवरती पाय ठेवतो, तर तिची पहिल्यांदा आपण शुद्धीकरण करून तिची क्षमा मागायची आहे. तर प्रथम भूमिपूजन, आसनशुद्धी, दोन्ही हात जमन्याला लावायचे. पृथ्वीती मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषी कूर्मो देवता सुतलं छंदः आसने विनियोगः. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वंच धार्यमान देवी पवित्रं कुरुचासनं. आपण मांडी घालूनच बसावं आणि म्हणायचे ओम अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचात् सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे. आपल्याला मध्ये आधे विघ्न आणणारे मुंगी किंवा इतर काही छोटेसे प्राणी पण असू शकतात, तर त्यांना आपण बिनवायचे या मंत्राच्या ह्यानी आणि तिचं अक्षदा टाकून यांचं सगळ्यांचं निवारण करायचे. इति पाम वाम पादेन भूमित्री प्रनृत्य. डाव्या पायची टाच जमिनीवर 3 वेळा आपटायचे. देवा आयांतु यातु दाना अपयांतु विष्णो देवा यजनं रक्षस्व भूमौ प्रादेशं कुर्यात. त्या भूमीला थोडंसं पाणी लावायचे, हळद कुंकू अक्षत फूल वाहून तुळस व्हायची आणि नमस्कार करायचे आणि त्यांची प्रार्थना करायची की आमची ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू देत. क्षमा मागायची त्यांची. आता ही एक भूमिपूजन झाले आपली. आता आपण ज्या पाण्याने पूजा करणार आहोत त्या कलशातल्या पाण्याची पण पूजा करायची आणि ते पाणीसुद्धा आपण पवित्र करून घ्यायचं आहे, कारण आपण नळाचं पाणी वापरतो
आता ह्याच्यात जर कोणाकडे गंगेचं पाणी किंवा काही असेल तर ते पण थोडं घालावं. तर कलशावर उजवा हात पालथा ठेवायचा आहे आणि मंत्र म्हणायचा. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्म मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोदत् यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अंगैश्च सहिताः सर्वे कलशान्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. ॐ भूर्भुवः स्वः. कलशस्य श्रीवरुणाय नमः. आवाहयामि. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि. कलशाला आणि आतल्या पाण्यामध्ये गंध अक्षत फूल व्हावं आणि कलशाची सुद्धा नमस्कार करायचे. आपल्या ज्या 5 नद्या पवित्र आहेत त्यांचं जल आणून आपण देवाची पूजा करतोय आणि ते सामर्थ्य या आपल्या मंत्रांनी होतं. म्हणून आपण हा मंत्र म्हणायचा आहे. आपली आता कलशपूजा झाली, भूमिपूजन झाली. आता शंखपूजा. शंखाला तामनात ठेवायचो आणि त्याला पाण्यात आहे आता जे कलशातल्या पाण्यात आहे त्यांनी पूजा करायची. शंखावर पाणी घालायचं आहे आणि तो पुसून चौरंगावर उजव्या बाजूला ठेवायचा आहे. त्यावेळेला म्हणायचा आहे मंत्र. शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतीन् विद्यादग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्ययान् तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्दे सर्व तस्मात् शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतकरे नमितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तु ते. ॐ पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. ॐ शंखस्थदेवतायै नमः. सर्वोपचारार्थे अक्षतपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. शंखाला कधी हळदी कुंकू नाही व्हायचं. अक्षदा फूल तुळस व्हायचे आणि कधीही शंख देवात रिकामा ठेवायचा नाही. शंखात पाणी भरूनच ठेवायचे. आपली आता शंखाची पूजा झाली. आता आपण घंटापूजन करणार आहोत. आगमार्थं तु देवानां गमनार्थं रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवता भानलक्षणं. घंटा दैवै नमः. घंटेला पण स्नान घालायचं आणि घंटा आपल्या डाव्या बाजूला ठेवायचे. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रा कुंकुम समर्पयामी. नमस्कार करायचे आणि घंटा वाजवायची. आता नंतरची पूजा आहे ती दीपपूजन. एक समईतली जी आपण तेल घालून पूजा लावतो ते एक पवित्र वातावरण आहे, प्रेमाचं आहे. आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या घराच्या सुखशांतीसाठी आपण संध्याकाळी समय लावत असतो. तर या दीपपूजनाचा मानसुद्धा या पूजेमध्ये आहे. त्या दीपाला दीप प्रज्वलित करून हळद कुंकू अक्षत फूल गंध व्हायचे, तुळस व्हायचे आणि त्यावेळेला जो मंत्र म्हणतो तो आहे भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः यावत् पूजा समाप्ती स्यात् तावत् सुस्थिरो भवत्. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वाच्च प्रयच्छ मे. यावत् पूजा समाप्ती स्यात् तावत् सुस्थिरो भवत्. दीपदेवतायै नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रा कुंकुम समर्पयामी. मनोभावे सगळा नमस्कार करायचा आहे.
आता आपण जे कलशाची पूजा केली त्याच्यामध्ये जे तुळस फूल ठेवली त्यातलं फूल उचलायचं आणि प्रोक्षण करायचं आहे पूजा साहित्यावर, आपल्या स्वतःवर आणि आपल्या घरातल्या 4 दिशांवरती प्रोक्षण करायचं आहे. त्यावेळी म्हणायचं आहे, अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थागतोऽपि वा यत्स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरशुचिः इति मंत्रेण कलशोदकेन आत्मानंदच प्रोक्षेत पूजाद्रव्याणि संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्षेत. फुलाने सर्व पूजा साहित्यावर व आपल्या स्वतःवर पाणी प्रोक्षण करावे आणि ते फूल वास घेऊन उत्तरेकडे टाकावे. आपल्या ह्या सगळ्या प्रारंभीच्या सगळ्या पूजा झाल्या. आपण एक घरात आपल्या देवतात सुद्धा प्रसन्न वातावरण निर्माण केलेले आहे. शक्यतो घरामधील सर्वांनी या पूजेच्या वेळेला एकत्र बसावं आणि हात जोडून प्रार्थना करावी असं वाटतं. आता आपण प्राण प्रतिष्ठापना करणार आहोत गणपतीचे. अस्य श्री प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णू महेश्वरा ऋषया ऋग्यजुः सामार्थर्वाणी छंदांसी परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रों कीलकम् अस्यां मुरुन्मौ मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. देवाऱ्याच्या पुढेच पाटावरती किंवा चौरंगावरती गणपतीला आपण खाली आसन घेऊन बसवायचे. एकदम आपण त्या मखरावर मध्ये नाहीत बसवायचं. आधी खाली त्याची पूजा करायची आहे. त्याच्यात प्राण आणायचा आहे आणि मग त्याला मनोभावाने आपल्या उच्चस्थानावरती ठेवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण जो पुढील मंत्र म्हणायच्या वेळेला देवाच्या हृदयाला उजवा हात लावून ठेवायचा आहे. आता उजवा हात लावा देवाचा. ओम आं ह्रीं क्रोम औं यौं रौं लौं वौं क्षौं शौं सौं हौं लौं क्षौं अः क्रों ह्रीं आं हौं सस्सौहम् अस्यां मूर्तौ प्राण इह प्राणाः. ओम आं ह्रीं क्रों औं यौं रौं लौं वौं क्षौं शौं सौं हौं लौं क्षौं अः क्रों ह्रीं आं हौं सस्सौहम् अस्या मूर्तौ जीव इह स्थितः. ओम आं ह्रीं क्रों औं यौं रौं लौं वौं क्षौं सौं हौं लौं क्षौं अः क्रों ह्रीं आं हौं सस्सौहम् अस्या मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाक्मनस्तक्षुत्र क्षोत्रजिह्वा घ्राण वाक्पाणि पादपायुपस्थानि हैवागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. ओम असूनि ते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणमिह नो देहि भोगं जोपश्येम सूर्य उच्चरन्तमनुमते मृळयान्न स्वस्ति. ओम चत्वारि वाक् परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः गुहानि निहता नेगयन्ते तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणवावृत्ती करिष्ये. हे सगळं करताना यजमानांनी डोळे मिटून एकाग्रतेने हे मंत्र पठण किंवा मंत्र ऐकणं करायला पाहिजे. इकडं तिकडं न बघता हे सगळं नंतर गर्भधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थम 15 प्रणवावृत्ती करिष्ये हे म्हटल्यानंतर 15 जामनात पाणी सोडायचे. आणखीन 15 वेळा ओंकार म्हणायचे. अगदी एकाग्र मुद्रेने शांत प्रसन्न मनाने
आणि बाहेर जे लोक बसलेले आहेत किंवा ऐकायला, त्यांनी सुद्धा डोळे मिटून 15 वेळा ओंकार मनातल्या मनात म्हणावा. एक वातावरण निर्मितीसाठी हा ओंकार खूप चांगला आहे खरा. मन प्रसन्न होतं. ओंकार म्हणून झाला तर पुढचा मंत्र, रक्तांभोस्थिस तपोतो लसद सरुर दरोजा धिरूढा कराब्जयी पाशंको दंडभेक्षोद भवमतगुण मप्यंकुशं पंचबाणान् बिभ्राणासृक्कपालं त्रिनयनलसिता पीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ति परानना. तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतम् इति मंत्रेण देवस्य आज्येन नेत्रोन्मीलितं कृत्वा. देवाच्या दोन्ही डोळ्यांना दुर्वांनी साजूक तूप लावावं. म्हणजे आपल्या धारणा आणि आपली भावना असेल त्याप्रमाणे लक्षात येतं की परमेश्वराच्या प्राणशक्ती त्याच्यात उत्पन्न झाली आहे आणि गणपती आपल्याकडे प्रसन्न मुद्राने बघतोय. आपणही त्याप्रमाणे प्रसन्न राहून श्री म्हणायचे. श्री सिद्धिविनायका गंधाक्षतपुष्पम हरिद्रा कुंकुम समर्पयामी. गणपतीला गंध, अक्षत, हळद, कुंकू आणि फूल व्हायचे. श्री सिद्धिविनायकाय नमः. धूप नैवेद्यम समर्पयामी. देवाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि उदबत्ती व निरांजन ओवाळायचे. त्यावेळेला घंटा वाजवायचे. श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगी फल तांबूलम सुवर्ण पुष्प दक्षिणा मंत्र पुष्पंच समर्पयामी. देवाला विडा दक्षिणा ठेवायचा, त्याच्यावर पाणी सोडायचं आणि देवाला परत फूल होऊन नमस्कार करायचा. आपल्याकडे जी पद्धत आहे की कोणाला जेवायला किंवा काही बोललं की आपण त्यांना पान सुपारी देतो, तसंच हे देवाला ते एक नैवेद्य झाल्यानंतर देवाला विडा अर्पण करायचा आहे. तर प्रत्येक वेळेला एक एक विडा, असे 7 विडे आपण मांडलेले आहेत. अनया पूजया श्री सिद्धिविनायक प्रियता. म्हणजे देव आता आपल्यावरती प्रसन्न झाला आहे. आता हातात अक्षदा घ्यायच्या आणि ध्यान करायचे. एकदंतं शूर्पकर्णक गजवक्त्रंच चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकं. श्री सिद्धिविनायकाय नमः. ध्यायामि. हरि ओम. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमि विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम्. आवाहयामि विघ्नेश सुरराजर्चिचेश्वरम्. अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं समर्पयामि. देवाला अक्षता व्हायच्यात. ओम पुरुष ए वेदं सर्वै यद्भूतै यच्च भव्यम् उतामृतत्वशेषानो यदन्ने नातिरोगति. नानारक्तसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम् आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. आपण ज्या ठिकाणी देवाला आता नंतर प्रतिष्ठापना करणार आहोत त्या आसनावरती देवाला अक्षता व्हायच्यात आणि इथे खाली पण 2 अक्षता व्हायच्या आहेत. ओम एतावानस्य महिमा तो जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे. पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थभो भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमस्तुते.
श्री सिद्धिविनायकाय नमः. पाद्यं समर्पयामी. देवाच्या पायावर फुलाने पाणी प्रोक्षण करावं, म्हणजे किंचित पाणी शिंपडावं, खूप ओलं नाही करायचे. ओम त्रिपादूर्ध्व पुरुष पादोसेहा भवत् पुनः ततो विश्वं व्यक्रामत् शासनान्नशने अभि. नमस्ते देवदेवेश, नमस्ते धरणीधर, नमस्ते जगदाधार, अर्घ्यन्न प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. अर्घ्यं समर्पयामी. पळीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यात गंध, अक्षत, फूल घालायचं आणि ते पाणी देवाच्या अंगावर फुलांनी शिंपडायचं. ओम तस्माद् विराळ जायत विराजो अधिपुरुषः सजातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमतो पुरः. कर्पूरवासितन्तोऽयं मन्दाकिन्यासमाहृतम् आचम्यत्तान् जगन्नाथ मया दत्तै भक्तिता. श्री सिद्धिविनायकाय नमः. आचमनीयं समर्पयामी. देवावर दुर्वानी पाणी शिंपडायचे. 2 दुर्वा घ्यायच्या, 1 दुर्वा नाही चालत. ओम यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वता वसंतो स्यासीदाजं ग्रीष्म इदम शरदवि. गंगा सरस्वती रेव विवापयोष्टि नर्मदा जली मया प्रार्थनाय हृतं तोयमेतत् सुखस्पर्श स्नानार्थं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. स्नानं समर्पयामी. देवावर थोडंसं फुलानं पाणी शिंपडायचे. आता आपण पंचामृताचा देवाला नैवेद्य दाखवणार, स्नान करणार आहोत. पंचामृती स्नान करायचे. ते प्रत्येक वेगवेगळे मंत्र आहेत प्रत्येक ह्याचे. पंचामृत म्हणजे दूध, साखर, दही, मध असे 5 आहेत. तर तूप आहे एक. पंचामृत संसन पैसे. कामधेनु समुद्भूतं देवर्षे पितृतृप्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. पयस्नानं समर्पयामी. पयस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. पहिल्यांदा देवाला थोडंसं दूध शिंपडायचं आणि नंतर शुद्ध पाणी शिंपडायचं आहे. पहिल्यांदा दूध आहे. चंद्रमंडल संकाशन सर्वदेव प्रियंदधी स्नानार्थं ते प्रेच्छामि गृहाण गणनायक. श्री सिद्धिविनायकाय नमः. दधी स्नानं समर्पयामी. तदनंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामी. देवाला फुलाने दही लावायचं आणि किंचित शिंपडायचे आणि मग परत शुद्धोदक स्नान म्हणजे चांगलं पाणी पण शिंपडायचे. आज्यम सुराण आहार आज्यम यज्ञे प्रतिष्ठितम आज्यम पवित्र परम स्नानार्थं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. घृतस्नानं समर्पयामी. घृतस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. देवाला फुलाने तूप लावायचं आणि ते ते शिंपडायचं आणि नंतर शुद्ध पाणी शिंपडायचं. सर्वौषधी समुत्पन्नं पीयूष मधुरं दरु स्नानार्थं ते प्रेच्छामि गृहाण गिरिजासुत. श्री सिद्धिविनायकाय नमः. मधुस्नानं समर्पयामी. तदनंतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. देवाला फुलाने मध लावून ते शिंपडायचे आणि नंतर पाणी शिंपडायचे. इक्षुदंड समुद्भूतं दिव्य शर्करया हरे स्नापयामी महाभक्त्या प्रीतो भव शिवात्मज. श्री सिद्धिविनायकाय नमः. शर्करा स्नानं समर्पयामी. तदनंतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. देवाला साखर लावून पाणी शिंपडायचे आणि नंतर साधं पाणी शिंपडायचे. हे असं आपण 5 वेगवेगळी केली तरी चालतात
किंवा एकत्र पंचामृत केलं तरी चालतं. पण हे 5 वेळा आपल्याला करावं लागणार आहे. प्रत्येकाचे मंत्र वेगळे वेगळे आहेत. ओम गंध आणि हा पंचामृताचं एक आयुर्वेदिक पण औषध आहे की हे पंचामृत घेतल्यानंतर आपल्या जे काही आपण खातो पितो त्याचं पोषण चांगलं होतं. त्यामुळे पंचामृत आयुर्वेदात रोज घेणारे सुद्धा बरेच आहेत, आयुर्वेदिक आहे. त्यामुळे हे पंचामृत वाया न घालवता आपण सगळ्यांनी घ्यायचे, संपवायचे. म्हणूनच पहिल्यांदा पंचामृत देतात आणि तीर्थ म्हणतो आपण त्याला, आणि नंतर प्रसाद वाटप केलं जातं. ओम गंधद्वारा दुरादर्शान नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वर्यं सर्वभूतानां तामिहोपौवये श्रियं कर्पूरैला समायुक्तं सुगंधी द्रव्यसंयुतं गंधोदकं गणाध्यक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधोदकस्नानं समर्पयामि. तदनंतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. आपण गंध मिश्रित पाणी शिंपडायचे आणि त्याच्यानंतर चांगलं पाणी हे करायचे. मानवासारख्या देवाची स्नानाची पण पद्धत तशीच आहे. श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. गणपतीला गंध, अक्षत आणि फूल व्हायचे. श्री सिद्धिविनायकाय नमः. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. घरात जी बाई यजमानची पत्नी असेल त्यांनी येऊन गणपतीला हळद कुंकू सौभाग्यद्रव्य अर्पण करायचे, लावायचे आणि नमस्कार करायचे. श्री सिद्धिविनायकाय नमः. धूपदीपं समर्पयामि. देवाला उदबत्ती व निरांजन ओवाळायचे. श्री सिद्धिविनायक नमः. नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यं समर्पयामि. जे पंचामृत उरलं आहे त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आणि तो देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. 3 वेळा भाग आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. देवापुढे चौकोनी मंडळ करून त्यावर पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर ताम्हणात पळीभर पाणी सोडून पुन्हा नैवेद्य दाखवायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम विपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषणं हस्तप्रक्षालं मुखप्रक्षालं च समर्पयामि. करोद्वर्तनाते चंदनं समर्पयामि. देवाला गंध लावायचे. नंतर ताम्हणात 3 वेळा उदक सोडून देवाला गंध लावायचे. म्हणायचं श्री सिद्धिविनायकाय नमः. देवाला मनापासून नमस्कार करायचा आहे. मुखवासार्थे पूगी फल तांबूलम सुवर्ण निष्क्र दक्षिणाम समर्पयामि. देवापुढे विडा ठेवून त्यावर किंचित पाणी सोडायचे. श्री सिद्धिविनायक नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. देवाला फूल वाहून नमस्कार करायचा आणि हातात पाणी घेऊन म्हणायचे अनेन पूर्वाराधनेन तेन श्री सिद्धिविनायक प्रियंतां तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु शुभं भवतु. हे गुरुजींनी म्हणायचे. उत्तराय निर्माल्य विसृज्य. ते देवाच्या शरीरावरचं जे निर्माल्य आहे ते उत्तरेकडे टाकायचे आणि गणपती अथर्व शीर्षाने गणपतीला दुर्वांनी अभिषेक करायचा आहे. अथर्व शीर्ष पूर्ण म्हणून त्याची फलश्रुती पण म्हणावी आणि ते म्हणून गणपतीवर दुर्वाने अभिषेक करावा. संपूर्ण अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर आता आपण अभिषेक संपला आहे. आता देवाला आंघोळ वगैरे घालायची, स्नान घालायचे. त्याचा हे आहे श्लोक. ओम दैव्यस्यत्वा सवितु प्रसवेश्विनोर बाहुभ्यां पूष्णो अस्ताभ्याम अग्निस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रियेणाभिषिञ्चामि
बलाय श्रेयश सेनाद्याय ओम भूर्भुस्वः अमृताभेष कुस शांते पुष्टी तुष्टीच्चास्तु श्री सिद्धिविनायकाय नमः. महाभिषेक स्नानं समर्पयामी. स्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामी. 2 वेळा दुर्वाने गणपतीवर थोडं पाणी प्रोक्षण करावं आणि नंतर शंखातील पाणी गणपतीवर प्रोक्षण करावं. सिद्धिविनायकाय नमः. शंखोदक स्नानं समर्पयामी. मग देवाला सुवासिक तेल लावावं. तैले लक्ष्मी जले गंगा यतस्तिष्ठति वै प्रभो तन्मांगलिक स्नानार्थं जल तैले समर्पये. श्री सिद्धिविनायकाय नमः. मांगलिक स्नानं समर्पयामी. स्नानान्ते उष्णोदक स्नानं समर्पयामी. ऊन पाणी कोमट म्हणजे गणपतीवर प्रोक्षण करावे आणि देवाला व्यवस्थित सर्व कोरडक वस्त्रांनी पुसून घ्यावं आणि मग गणपतीला त्याच्या स्थानावरती प्रतिष्ठापना करावी आणि तेव्हा हा श्लोक म्हणावा. ओम तदस्तु मित्रा वरुणा तदग्ने शय्यो रसभ्य मिदमस्तु शस्तम अशी मही गादमुत प्रतिष्ठा नमो दिवे बृहते साधनाय. श्री सिद्धिविनायकाय नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. ओम तैयज्ञं वार्घिषि प्रौक्षन् पुरुषन् जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारिणे मयोपपादिते तुभ्यं वाससे प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कापसाचं वस्त्र घालायचं. मग ते 7 मणी 14 मणी 21 मणी कोणते पण ते कापसाचं वस्त्र व्हायचं आहे. ओम तस्माद्यज्ञा सर्वहूत संभृतं पृषदाज्यं पशून तांश्चक्रे वायव्यान् नारण्यान् ग्राम्याश्च ये. देवदेव नमस्ते तू त्राही मां भवसागरात ब्रह्मसूत्रं सौत्तर्यं गृहाण परमेश्वर. श्री सिद्धिविनायकाय नमः. यज्ञोपवीतं समर्पयामी. देवाला जानवं घालायचे आणि नंतर ताम्हणात एक उदक सोडायचे आणि ते सोडताना गायत्री मंत्र म्हणायचा आहे. यज्ञोपवीतं समर्पयामी. यज्ञोपीयतान्ते आचमनीयं समर्पयामी. ओम तस्माद्यज्ञा सर्वहूत रुचः सामान्य जज्ञिरे छंदांसि जज्ञिरे तस्माद्दजुस्तस्माद्जायता. श्रीखंडं चंदनं दिव्य गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. गणपतीला गंध लावायचे. अक्षतास्तंडुलान् शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्ता गृहाण परमेश्वर. श्री सिद्धिविनायकाय नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. गणपतीला अक्षता व्हाव्या. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्य ही दैवित्वं प्रतिगृह्यतां. हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरण सर्वं दैवित्वं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. आपल्या घरात यजमानांची बायको किंवा इतर कोणी असतील त्यांनी स्त्रियांनी हळद कुंकू लावायचं. उदितात ऋणसंकाश जपा कुसुमसन्निभं सीमंतं भूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. सेंदूरं समर्पयामी. गणपतीला शेंदूर लावायचा. ओम ऐरीव भागै पर्यंते बाहू जाया घेती परिबाधमाना हस्ताग्नो विश्वा वयूनानि विद्वान् पुमौ परिपातु विश्वतः. ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वचक्षिणी विश्वरूपिणी नाना परिमलद्रव्याणि गृहाण परमेश्वर. श्री सिद्धिविनायकाय नमः. नाना परिमलद्रव्यं समर्पयामी. गणपतीला बुक्का लावायचा. ओम तस्मात् दश्वा अजायंत
ये केचोभयादतः गावो खज्जद्निरे तस्मात् जाता अजावयः माल्यादीनि सुगंधिनी मालत्यानि वै प्रभो मया ऋतानि पूज्यार्थान् पुष्पाणि प्रतिगृह्यताम् श्री सिद्धिविनायकाय नमः यथा कालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. गणपतीला अक्षदा फुलं व्हावी आणि ते म्हणायचे अथांग पूजा. श्री गणेशर्वाय नमः पादौ पूजयामी. विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामी. अकुवाहनाय पूजयामि नमः उरुप पूजयामी. हेरंबाय नमः कटिं पूजयामी. लंबोदराय नमः उदरं पूजयामी. गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामी. गणनायकाय नमः हृदयं पूजयामी. स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामी. स्कंदाग्रजाय नमः स्कंधौ पूजयामी. पाशहस्ताय नमः हस्तौ पूजयामी. गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामी. विघ्नहर्ते नमः ललाटं पूजयामी. सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामी. गणाधिपाय नमः सर्वांग पूजयामी. आता या आपण देवाची सगळ्या पूजा केली आहे. आता जी पत्री आहेत ते पण व्हायची आहेत. आता एक एक पत्री आपल्याकडे जी आहेत त्याच्यातून घ्यायची. त्याची नावं अशी आहेत. सुमुखाय नमः मालती पत्रं समर्पयामी म्हणजे मधुमालती. गणाधिपाय नमः भृंगराजपत्रं समर्पयामी म्हणजे माका. उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामी बेलाचं पान. श्री गजाननाय नमः श्वेतदुर्वापत्रं समर्पयामी पांढऱ्या दुर्वा. लंबोदराय नमः बद्रीपत्रं समर्पयामी बोरीचे पान. हरसूनवे नमः धत्तुरपत्रं समर्पयामी धोत्र्याचं पान. गजकर्णकाय नमः तुलसीपत्रं समर्पयामी तुळशीपत्र. वक्रतुंडाय नमः शमीपत्रं समर्पयामी शमीचं पान. गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामी आघाडा. एकदंताय नमः भृतिपत्रं समर्पयामी डोरलीचं पान. विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामी कण्हेरीचं पान. कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामी रुईचं पान. गजदंताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामी अर्जुन सादडा. विघ्नराजाय नमः विष्णुकांतापत्रं समर्पयामी विष्णुक्रांता. बटवे नमः दाडिमीपत्रं समर्पयामी डाळिंबाचं पान. सुराग्रजाय नमः देवदारुपत्रं समर्पयामी देवदाराचे पान. भालचंद्राय नमः मरुपत्रं समर्पयामी पांढरा मरवा. हेरंबनाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामी पिंपळाचे पान. चतुर्भुजाय नमः जातीपत्रं समर्पयामी जाईचे पान. विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामी केवड्याचं पान. सर्वेश्वराय नमः अगस्त्यपत्रं समर्पयामी अगस्त्याचे पान. आता ही सगळी खरी पत्रीची नावं आहेत. पण एवढे सगळे पत्री आपल्याला जर नाही मिळाले आहेत तर किमान 5, 7, 21 एवढी तरी पानं हे आणावीत आणि ती व्हावीत. सर्वेश्वराय नमः. ओम यत्पुरुषं व्यदधो कतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्य कौबाहो का उरु पादा उच्यते. वनस्पतिरसोद्भूट्यो गंधाढ्यो गंध उत्तमा. आग्नेय सर्वदैवानां दीपोऽयं प्रतिगृह्यतां. श्रीविनायक सिद्धिविनायकाय नमः. धूपं समर्पयामी. उदबत्ती ओवाळायची. डाव्या हातात घंटा घेऊन ती वाजवत उदबत्ती ओवाळायची. ओम ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः उरो तदसि यद्वैश्य पत्व्यं शूद्रो अजायता. आजंच भरती संयुक्त वन्निना योजितं मया. दीपं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भो. श्री सिद्धिविनायकाय नमः. दीपं समर्पयामी. दिवा ओवाळायचा आहे. ओम चंद्रमा मनसो जातचक्षो सूर्यो अजायता. मुखादेन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुर्जायता. नैवेद्यं गृह्यता देव भक्तिमे हिंचला करू.
इप्सितन्मे वरं देहि परत्रञ्च पराङ्गति शर्कराखण्ड खाद्यानि दधि क्षीरघृतानि च आहारं भक्ष्यभोज्यञ्च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यार्थे नाना खाद्य नैवेद्यम समर्पयामी. देवाला नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्राह्मणे स्वाहा. नैवेद्यामध्ये पानीयम समर्पयामी. एक पळी पाणी सोडून पुन्हा नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषणं हस्तप्रखमुक्षालं समर्पयामी. करोद्वर्तनाते चंदनं समर्पयामी. नैवेद्य दाखवल्यानंतर तांब्यात 3 वेळा पाणी सोडून देवाला गंध लावायचे. पूगीफलं महादिव्यं नागवल्लीदलैर्युतं कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. हिरण्यगर्भगैर्भस्त हेमबीजविवावसोः अनंतपुण्यदमशांती प्रयच्छ मे. श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगीफल तांबूलं सुवर्णनिक्षर दक्षिणां समर्पयामी. देवापुढे विडा ठेवून त्यावर खारीक बदाम व महादक्षिणा ठेवून पाणी सोडायचं. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मग सुफला वाप्तिर्भवेत् जन्मजन्मानी. फलेन फलितं सर्वं. ह्या श्लोकाच्या वेळेला प्रत्येक विड्यावर एक एक फळ ठेवायचे आणि मग पाणी सोडून म्हणायचे. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. श्री सिद्धिविनायकाय नमः. फळं व नारिकेल फल समर्पयामी. देवापुढे नारळ ठेवून त्यावर पाणी सोडायचे. त्या नारळाला हळदी कुंकू लावायचे, एक फूल व्हायचे आणि मग पाणी सोडायचे. त्यानंतर गंध अक्षतायुक्त 2 दुर्वा पुढील प्रत्येक नावाने गणपतीला व्हाव्या. नंतर 1 दुर्वा सर्व नावांनी व्हावी. गणाधिपाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. उमापुत्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. अघनाशाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. विनायकाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. ईशपुत्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. सर्वसिद्धिप्रदायकाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. एकदन्ताय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. इभवक्त्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. अहुक्षनाथाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. कुमारगुरवे नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. याप्रमाणे 20 दुर्वा वाहिल्यानंतर पुढील 2 मंत्रांनी 21वी दुर्वा व्हावी. गणाधिप नमस्ते तू उमापुत्रा घनाशना एकदन्ते भवद्वक्त्रे तथा मूषकवाहन. मूषकाला पण एक दुर्वा व्हायची. विनायक केशपुत्रे तू सर्वसिद्धिप्रदायकः कुमारगुर्वे नित्यं पूजनीय प्रयत्नतः. दुर्वामेकां समर्पयामी. ओम श्रियज्जात श्रियादिनिराय श्रियं वयो जरुतृभ्य ददाति श्रियं वसाना अमृतत्वमायन भवन्ति सत्या समेतामि तद्रऊः. चंद्रादित्यौ च धरणिर्विद्युदग्नि तथैव च त्वमेव सर्वज्योतिषम् आर्तिक्यं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. कर्पूरारती दीपम समर्पयामी. गणपतीपुढे कापूर लावून आरती करायची. ओम नाभ्या आसीदंतरिक्षौ शीर्ष्णोद्यौ समवर्तता पद्भ्या भूमिदिश श्रोत्रात् तथा लोकान् अकल्पयम्. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. श्री सिद्धिविनायकाय नमः. प्रदक्षिणां समर्पयामी. आपल्या भोवती एक प्रदक्षिणा घालावी. ओम सप्तास्यासन परिदय त्रिसप्त समिधकृताः देवा यज्ञन्तन्वान अबध्नन् पुरुषं पशुं. नमस्ते विघ्न संवस्त्रे नमस्ते इप्सितप्रद नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक. श्री सिद्धिविनायकाय नमः. नमस्कारं समर्पयामी. गणपतीला शक्यतो साष्टांग नमस्कार घालावा.
ओम यज्ञेन यज्ञम यजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्यात संती देवाः. महानैवेद्य दाखवून आरती करावी आणि नंतर मंत्रपुष्प क्षमा याचना करावी. ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्मे समे कामान् कामकामाश्च मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्या ईत्स्यात् सार्वभौमत् सर्वायुष अंतादात् परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराडिति तदप्येष श्लोको भिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन्गुरे आवीक्षतस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति. एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. श्री सिद्धिविनायकाय नमः. मंत्रपुष्पम समर्पयामी. देवाला फुलं व्हायचे. विनायक गणेशाना सर्वदेव नमस्कृता पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्ना निवारय. आता मग देवाची आपण मनोभावे प्रार्थना करायची. आपलं काही चुकलं असेल तर त्याची क्षमामापन पण करायचे. तर हातात अक्षता घ्यायच्या, हात जोडून देवाकडे एकाग्र होऊन पाहत म्हणायचे. आवाहनं जानामि न जानामि तवार्चनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जयि. पुत्रान् देहि धनं देवी सर्वकामोश्च देहि मे. अनेन म्हणायचं. अनेन मया यथा ज्ञानेन कृत षोडशोपचार पूजनेन तेन श्री सिद्धिविनायक प्रियंतां. गणपतीची हात जोडून प्रार्थना करून नंतर तामनात उदक सोडायचे. ही पूर्ण गणपतीची पूजा झाली आहे. आता पूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतेतु. यजमानाने म्हणायचे. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ सिद्धिविनायक प्रीत्यर्थ पूजनं करिष्ये. त्या तामणात उदक सोडून ब्राह्मण पूजन करायचं असतं ते करायचे. महाविष्णू स्वरूपेण ब्राह्मणाय इदं आसनं स्वासनं इदं पाद्यं सुपाद्यं इदं मर्ध्यं अस्पर्ध्यं इदमाचनमीयं अस्त्वाच्चमनीयं गन्धः पातु सौमङ्गल्यं वाचास्तु अक्षता पातु आयुष्यमस्तु पुष्पं पातु सौश्रेयमस्तमु तांबूलं पातु ऐश्वर्यमस्तु दक्षिणा पातु बहुदेयञ्चास्तु दीर्घमायु श्रेयशान्ति पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. नमस्त्वन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिररूपावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. ब्राह्मणाला म्हणजे गुरुजींना गंधाक्षत फूल विडा दक्षिणा देऊन त्यावर पाणी सोडावे. नंतर ब्राह्मणांच्या मस्तकावर अक्षता वाहून त्यांना नमस्कार करावा. आणि मग परत ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, माधवाय नमः असं म्हणून 3 वेळा आचमन करून ओम गोविंदाय नमः म्हणून तामणात पाणी सोडावे. असं 2 वेळा करावे. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. विष्णुस्मरणात् सर्वकर्म परिपूर्णमस्तु. सर्वकर्म परिपूर्णमस्तु. सर्वकर्म परिपूर्णमस्तु. आता षोडशोपचारे
आपण आपल्या गणपतीची गजाननाची सागर संगीत पूजा करी. आता त्याच्यानंतर आपण जेव्हा त्याचं हे करतो गणपतीचं उत्तर पूजा करायची. कारण ज्या वेळेला आपण गणपतीचं विसर्जन करतो, मग ते कधी उत्तर पूजेचा काल ऋषीपंचमी दिवशी, गौरी विसर्जनाच्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन करतो. तर त्याची उत्तर पूजा करण्याचे आहेत ते आता आचम्य श्री सिद्धिविनायक गणपती प्रीत्यर्थन गंधादीप पंचोपचारै उत्तरपूजनं करिष्ये. श्री महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. गणपतीला गंध लावायचे. अक्षदान हरिद्रा कुंकुमचे समर्पयामि. हळद कुंकू अक्षदा व्हायच्यात. श्री महागणपतये नमः. सिंधुरान दुर्वांकुरान कालोद्भव व पुष्पाणीचे समर्पयामि. हा मंत्र म्हणून गणपतीला गंध, फुलं, अक्षता, हळद कुंकू, दुर्वा, शेंदूर हे उपचार व्हायचे. श्री महागणपतये नमः. धूपम समर्पयामि. महागणपतये नमः. दीपम समर्पयामि. महागणपतये नमः. नैवेद्यम समर्पयामि. मंत्र म्हणून गणपतीला धूप दीप ओवाळावा व नंतर नैवेद्य दाखवावा. कापूर लावून त्याची आरती करावी व पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्पाचे व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत. आरती, मंत्रपुष्प व प्रार्थना करून झाल्यानंतर गणपतीला दही पोह्याची व तळलेले मोर यांची शिदोरी द्यावी. वरील गोष्टी गणपतीबरोबर विसर्जनात द्याव्यात. आणि मग म्हणायचं अनेन कृत उत्तरार्धेन तेन श्री भगवान सिद्धिविनायक सांगन सपरिवारं प्रियता. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. नंतर घरातील सर्व मंडळींनी देवाला नमस्कार करावा व नंतर खाली दिलेला मंत्र म्हणून गणपतीवर अक्षता टाकाव्या व गणपती उत्तर दिशेकडे हलवावा आणि म्हणावं यांतु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. नंतर मूर्तीचं सगळ्या घरात मूर्तीला दाखवायचं आपलं घर आणि नंतर मूर्तीचं विसर्जन नदीत, समुद्रात, अगर तळ्यात किंवा सोयीप्रमाणे आपल्या घरी पण करू शकतो. ही गणपतीची पूर्ण सागर संगीत पूजा यथासांग झाली. धन्यवाद.